अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। आई मला म्हणालीच होती की तुम्ही जाणार आहात। मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही। हा निर्णय घेताना तुम्ही माझ्याशी बोलाल असं मला वाटलं होतं। पण भासा मी आता अजामेळला वचन दिलं आहे। पण मी इथे आहे, माझे आई वडील इथे आले आहेत आणि आमचा अपमान करून तुम्ही जाणार आहात। लक्ष्मी देवी गड सोडून स्वगृही जाणार होत्या, त्या देखील आता इथे थांबणार आहेत। हा दीपोत्सव आपण सगळ्यांनी एकत्रित साजरा करावा असं मला वाटत होतं, पण तुमच्या मनात काहीतरी निराळच आहे। भासा बानुशी विवाह झाल्यानंतर ही पहिली दिवाळी आहे, तेव्हा रीतीप्रमाणे मला अजामेळने जे आमंत्रण दिले आहे ते स्वीकारणे मला भाग आहे। तुम्हाला प्रत्येक वेळी त्या बानूच्या सुखाची काळजी असते, पण तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या म्हाळसेचे काय होते आहे याकडे तुमचे लक्ष कधी जात नाही। मी तुला हेच सांगत होतो, पण त्यावेळी तू माझे ऐकले नाहीस। तुझे शब्द मागे। स्वामी, माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे। तिच्याशी विवाह झाल्यामुळे देवी तुला तुझा क्रोध अनावर होईल। या वरदानामुळे तुझ्या या निर्णयामुळे देवी सर्वाधिक त्रास तुलाच होईल। भासा तुझ्या अनेक प्रश्नांची मी थेट उत्तर देत नाही, त्यामुळे तुला असं वाटत असेल की माझं तुझ्यावर प्रेम नाही, मला तुझी काळजी नाही, पण तसे नाही। एक दिवस सर्वांना कळेल की ह्या खंडोबाने हे सर्व का केले। आणि भासा जसं तू सहन करत आहेस तसं बानू देखील सहन करतेच आहे। ती काय सहन करते आहे? सहन तर मी करते आहे। माझ्या डोळ्यासमोर माझ्या सवतीच्या घरी जाण्याचा विषय तुम्ही काढता आहात। कसं सहन करू मी हे? ते काही नाही, तुम्ही जाऊ नका। म्हाळसा ते शक्य नाही।
तुम्ही असं नका करू. माझ्या भावनेचा थोडा विचार करा. म्हाळसा, मला समजून घे. मी अजामेळला वचन दिलं आहे, तेव्हा आता मला माझे शब्द मागे नाही घेता येणार. म्हणजे तुमचं जाणं निश्चितच आहे. होय. आज मी ह्यांच्या बरोबर माझ्या वस्तीवर जाणार आहे. आज पतूरच्या वस्तीवर मी लहानाची मोठी झाले. त्याच वस्तीवर लगीन झाल्यानंतर आज पहिल्यांदा चालले आहे. का कुणास ठाव, लई वेगळंच वाटतं आहे मला. बा वस्तीवर जाऊन हे सांगल का मी ह्यांच्या संग वस्तीवर येणार आहे, तेव्हा समध्यासनी लय आनंद होईल. मला बी हे समध्यासनी कवा धरणं भेटायचं होतं आणि समध्यासनी ह्यांचं दर्शन बी घ्यायचं होतं. देवांसंग लगीन झालं असलं तरी मी त्यांच्यातलीच एक आहे. माझी वस्ती म्हणजे माझं समद आहे. ती वस्ती, त्यातली माणसं, ते रान. म्हाळसा, काय झालं? अगं बोल काहीतरी, अशी गप्प नको राहूस. मला एकटं सोडलं ती का? अक्का, अक्का, म्हाळसा बघा ना कशी वागते आहे. म्हाळसा, अगं काय झालं? मी यांना नाही थांबवू शकले आई. म्हणजे हे बानू बरोबर तिच्या गावी चंदनपुरीला जाणार आहेत. हे होणारच होतं. मी तुला आधीच सांगितलं होतं की श्री खंडेराय जाणारच. अगं तशी रीतच आहे. पण मी त्यांना इतका विरोध करूनही त्यांनी माझं ऐकलं नाही. मला हे सारं आवडणार नाही हे त्यांना ठाऊक असूनही त्यांनी माझ्याकडे दुर्लक्षच केलं आहे. अजून किती सहन करायचंय मी हे सारं? म्हाळसा, सावर स्वतःला. अगं तू या जेजुरीची साम्राज्ञी आहेस. अगं तुला हे असं वागणं शोभत नाही. अशा वेळेस तू धीराने उभं राहायला हवंस. असं खचून कसं चालेल? नाही आई, मी हे सारं नाही सहन करू शकत. दिवसेंदिवस बानूवरचा राग माझा वाढत चालला आहे आणि हेही माझी बाजू समजून घेत नाही. आता लवकरच याबद्दल मला काहीतरी करायला हवं. अरे बंडोबा, लय आनंदात दिसतोय सा. वय वय, तुझी झाली का तयारी? तयारी कसली? हाय का आता? आता दिवाळी आली आहे ना, त्याची तयारी झाली का नाही? माझी तर समधी तयारी झाली बघ. समधी गठुडी बांधून झाली आहे ती. दिवाळी गठुड म्हणजे? अरे आता दिवाळी आली आहे ना, तेव्हा म्हणलं जरा सासूरवाडीला जाऊन यावं. बायको लय मागे लागली आहे बघ. आणि सासू सासरा बी लय मागे लागले आहे. त्यांचं लय जीव आहे माझ्यावर. चांगलं आहे गाड्या तुझं. अरे लग्नानंतर तुझी पहिलीच दिवाळी आहे, तेव्हा सासूरवाडीला जाणं आलं. माझं काय, मी आताच गाड्यावर, दुसरीकडे कुठं जाणार? तुला एक विचारू का? काय? देव आणि बानाई यांचं बी लगीन झालंय. त्यांची बी पहिलीच दिवाळी आहे. मग देव जाणार असतील बानाईच्या गावाला. तुला काय करायचंय? देव जातील नाही तर नाही जाणार. आत्ता अरे असं कसं नाही जाणार? असं नाही व्हायचं. मला नाही वाटत ते जातील. त्याचं काय आहे बंडोबा, म्हाळसा देवी हत गाडावर आहे ती म्हणल्यावर ते हतच थांबत्याल.
म्हणजे आता दिवाळीला देव गडावर असणार की खाली वाड्यावर असणार हे सांगणं अवघड झालंय म्हण की. तुझी झाली ना समजी तयारी. आणि चल तुला एक काम सांगायचं. हाय का आता म्हणून तुझ्या मोहर येत नाही म्या. दिसलं की नुसतं कामच सांगतो यास. वय वय चल आता गप गुमान. काम नका करायला सासरवाडीला चाललंय. अरे काय काय रंगा गंगे म्हणजे अरे तुम्ही समजे नाही तर वस्तीवर शोभा नाही बघ. आबा या डोळ्यानं जेजुरी पाहिली. डोळ्याचं पारणं फिटलं माझ्या. पुण्यवान आहे शेवंता. अगं जेजुरीचं दर्शन घडलं. आबा बानू आणि देव बी येणार आहेत दिवाळी सणाला हात. अरे काय सांगतोस काय? हा सदानंदाचा अरे देव येणार आहे तिथं. हा देवांचं पुण्यांदा दर्शन घडणार आहे आणि आपली बानू बी येणार आहे माहेरी. आबा खंडोबा देव असलं ना तरी जावई आहे चंदनपुरीच. माझी इच्छा होती पहिलाच दिवाळी सण आहे त्यांनी हात यावं आणि ते येणार बी आहेत बघ. ऐका रो समजेदन. अरे देव आणि बानू बी येणार आहे. चला तयारीला लागायचं. चला 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 चला. काय रे भाषादेवी बी येणार आहे काय? नाही नाही नाही. प्रधानजी देवा अखेर तुम्ही निघालात. होय प्रधानजी. लवकरच मी आणि बानू चंदनपुरीच्या दिशेने प्रस्थान करू. परंतु श्री म्हाळसा देवींना आपलं हे जाणं निश्चितच आवडलेलं नाही. पण म्हणून मी माझ्या कर्तव्यापासून दूर नाही जाणार. मी अजामेळला चंदनपुरीला येण्याचे वचन दिले आहे. प्रधानजी आणखीन एक गोष्ट. जाण्याआधी माझी आणि तिम्माशेठची भेट होईल असे मला वाटले होते पण तसे नाही घडले. तेव्हा देवा आपण चंदनपुरीला निश्चिंतपणे जावं. इथली काळजी करू नये. मी आणि श्री लक्ष्मी देवी आहोत इथं. येतो मी. कोण हाय का जी? बोला. देव आता यायला निघाले आहे जी. तुम्हाला काय न्यायचं काय नाही माझ्याकडे द्या. बाईक ठेवून येतो बघा. वय वय हे न्यायचं आहे पर ते मी घेऊन जाईल. नग नग तुम्हाला कसं पाहिजे तारा. तिम्माशेठ अरे हे काय करतो तू? प्रभू आपण देवादी देव आहात. माझ्या कन्येबद्दलचे सत्य आपण मला सांगितले परंतु अद्यापही हे सत्य मी तिला सांगितलेले नाही. पण का कुणास ठाऊक ह्यावेळी मनाला सावरता आले नाही आणि सारे काही तिला सांगून टाकावे असे वाटले मला. ज्या क्षणी तू जेजुरीत पाऊल टाकलंस त्या क्षणी मला तुझ्या मनाची अस्वस्थता जाणवली. खरं तर मी तुला विचारलं असतं पण ते तू स्वतःहून सांगावं असं मला वाटलं. हे सारे आपल्याला कसे सांगावे तेच मला कळत नव्हते. माझी म्हाळसा
जिला मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवले ती साक्षात आदिशक्ती रूप आहे हे मला ठाऊक आहे. आणि तिला जे स्वप्न पडले त्याचा अर्थ देखील मला ठाऊक आहे. परंतु हे सारे तिला कधी कळणार देवा? हे तिला कळावं असं तुला का वाटत आहे? कारण आपण कोण आहोत याचा शोध तिला स्वस्थ बसू देत नाही. आपल्या अस्तित्वाच्या खुणा शोधताना क्षण क्षण तिच्या मनाची काय अवस्था होत असेल याचा विचार देखील करवत नाही. आणि मी तर साक्षात तिचा पिता आहे. मला सर्व काही ठाऊक असून देखील मी तिला काहीही सहाय्य करू शकत नाही. ही भावनाच क्षण क्षण माझे मन पोखरते आहे. आणि या साऱ्याचे दडपणच मला अस्वस्थ करत आहे. त्यामुळे सारे काही तिला सांगून टाकावे आणि मन मोकळं करून टाकावं असं मला वाटलं. परंतु तिला काहीही सांगणार नाही असे वचन मी आपल्याला दिलेले आहे. त्यामुळे मनाला कितीही मोह झाला तरी आपल्या आज्ञेशिवाय मी तिला काहीही सांगणार नाही. तिम्माशेठ, तुझ्या मनात जे काही चाललं आहे ते मला कळतंय. पण त्यासाठी तुला मला दिलेले वचन नाही मोडावे लागणार. मी समजलो नाही देवा. ह्याचा अर्थ असा की म्हाळसेची आणि तिच्या मूळ रूपाची लवकरच भेट होणार आहे. परंतु हे कसं शक्य आहे देवा? स्वतःहून स्वतःला भेटण्याचा तो एक विलक्षण योग असेल. दीपावलीचा सण संपता क्षणी म्हाळसेची आणि पार्वतीची भेट होणार आहे. देवा, आपण खरोखरच कृपाशील आहात. तिम्माशेठ, म्हाळसेनेच हे साध्य केलं आहे. तिच्या व्रताची परिणिती अशा प्रकारे होणार आहे. तिम्माशेठ, मी जेजुरी गडावर नसलो तरी तुमच्या आदरातिथ्यामध्ये काहीच कमतरता भासणार नाही. मी लवकरच येईन तेव्हा इथल्या आदरातिथ्याचा स्वीकार करावा. शुभम भवतु. म्हाळसा, म्हाळसा, मी निघालो आहे. पण जाताना तुला भेटून जावं म्हणून आलो आहे. म्हाळसा, माझ्याशी बोलणार नाहीयेस का? म्हाळसा, मला समजून घे. मी केवळ माझे दायित्व पार पाडतो आहे. असे अनेक दायित्व आहेत तुमच्यावर. माझेही दायित्व तुमच्यावर आहे हे विसरला आहात तुम्ही. नाही म्हाळसा, मी हे कधीही विसरू शकत नाही. पण त्याच बरोबरीने माझा बानूशी विवाह झाला आहे हे दायित्व देखील मला विसरता येणे शक्य नाही. आपल्या विवाहानंतर दिवाळीला आपण देखील नेवासेला गेलो होतो. तेव्हा यावेळी आता मी चंदनपुरीला जातो आहे. तुम्ही जर ठरवलंच आहे तर काय बोलू मी? म्हाळसा, ही अशी परिस्थिती येणं
हे न तुझ्या हातात आहे न माझ्या हातात. हे सारं काही ह्या परमनियतीनेच लिहून ठेवलं आहे. हे जर परमनियतीनेच लिहून ठेवलं आहे तर क्रूर आहे ती नियती. माझ्या आराध्याला, माझ्या पतीला दूर केलं तिने. क्रूरच आहे ती. म्हाळसा, विसरू नकोस की ह्याच परमनियतीने अजून बरंच काही लिहून ठेवलं आहे. आपला विवाह होणे हे देखील ह्याच परमनियतीने लिहून ठेवलं होतं. न जाणो परमनियतीने हे देखील लिहून ठेवलं असेल की भविष्यात तू स्वतःहून बानूला स्वीकारशील.